नमस्कार. बिबट्या, चीता आणि जग्वार. अरे वाह, काय भव्य प्राणी आहेत हे, नाही का? पण यांना पाहिल्यावरनं हमखास आपला गोंधळ उठतो. म्हणजे तिघांच्या अंगावर ठिपके, दिसायलाही जवळपास सारखेच. मग ओळखायचं कसं? खरं तर यांच्यातला फरक ओळखणं म्हणजे एक प्रकारचं कोडं सोडवण्यासारखंच आहे. चला तर मग आज आपण हे कोडं कायमचं सोडून टाकूया. तर मग बघूया, या तिघांमध्ये फरक ओळखता येईल का? सुरुवातीला थोडं कठीण वाटतं, हो ना? पण काही काळजी करू नका. हे सगळं संपेल ना, तेव्हा हे काम अगदी अगदी सोपं झालेलं असेल, हे नक्की. चला, मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी खूण ती लपलेली आहे त्यांच्या शरीररचनेमध्ये. कारण इथे ना सरळ सरळ सामना आहे वेगाचा आणि ताकदीचा. आता जरा इथे बघा. या तक्त्यामध्ये तिघांचे वैशिष्ट्ये अगदी शेजारी शेजारी मांडली आहेत. हे बघितल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते की निसर्गाने प्रत्येकाला एका खास कामासाठी बनवलं आहे. म्हणजे बघा, बिबट्या आहे चपळ शिकारी, चीता आहे एक वेगवान धावपटू आणि जग्वार तो तर आहे ताकदीचा बादशाह. सुरुवात करूया बिबट्यापासून. याला ना आपण या ग्रुपमधला बेस्ट गिर्यारोहक किंवा ॲक्रोबॅट म्हणू शकतो. त्याचं शरीर मजबूत तर आहेच, पण कमालीचं लवचिकसुद्धा आहे. आणि त्याची ती लांब शेपटी, ती म्हणजे झाडावर चढताना तोल सांभाळण्यासाठी जणू काही निसर्गाने दिलेला बॅलन्सिंग रॉडच आहे. आता येऊया चित्त्याकडे. चिता म्हणजे काय, तर जमिनीवरचा सगळ्यात वेगवान प्राणी. त्याचे ते लांब पाय, लहानसं डोकं आणि एकदम हलकं सडपातळ शरीर, हे सगळं फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी बनलेलं आहे, अविश्वसनीय वेगाने धावण्यासाठी. जणू काही निसर्गाने बनवलेली एक फॉर्म्युला 1 रेसिंग कार आहे तो. आणि मग येतो जॅग्वार. हा आहे या तिघांमधला खरा हेवीवेट चॅम्पियन. त्याचं शरीर एकदम जाडजूड आणि कमालीचं शक्तिशाली असतं. मोठं डोकं आणि जबड्याचा चावा तर इतका प्रचंड ताकदीचा असतो की विचारायलाच नको. आणि इतकंच नाही बरं का, हा तर पाण्यात उतरून शिकार करू शकेल इतका उत्तम पोहणारा सुद्धा आहे. म्हणजे अष्टपैलू शिकारी. बरं, तर शरीर रचनेवरून ओळखायचं कसं हे तर कळलं. पण आता जरा आणखी जवळून पाहूया. अगदी त्यांच्या कातडीकडे लक्ष देऊया. कारण खरा खेळ तर त्यांच्या अंगावरच्या ठिपक्यांच्या डिझाईनमध्ये लपलेला आहे. पण थांबा, ठिपक्यांबद्दल बोलण्याआधी एक शब्द समजून घेऊया. रोझेट. आता रोझेट म्हणजे काय, तर गुलाबाच्या फुलासारखी गोलाकार कडा असलेली एक सुंदर रचना, जी बिबट्या आणि जग्वारच्या कातडीवर आपल्याला दिसते. आता इथं लक्ष द्या, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बिबट्याच्या शरीरावर जे फुलांसारखे रोझेट्स असतात ना, ते आतून रिकामे म्हणजे पोकळ असतात. पण जग्वारच्या बाबतीत असं नाही. त्याच्या मोठ्या रोझेट्सच्या आतमध्ये एक किंवा कधीकधी जास्त छोटे काळे ठिपके असतात. हीच आहे खरी ओळख. फुलांच्या आत ठिपके दिसले की समजून जायचं तो जग्वार आहे. आणि चित्त्याचं काय? त्याचं तर सगळ्यात सोपं आहे. त्याच्या अंगावर असले रोझेट्स बिजेट्स नसतातच. असतात ते फक्त साधे गोल एकसारखे काळे ठिपके. एकदम सरळ साधं डिझाईन, काही गोंधळच नाही. चला, आता आपण शेवटच्या आणि 100% खात्रीशीर खुणेकडे येऊया. कारण कधीकधी उत्तर दुसरीकडे कुठे शोधायची गरजच नसते. ते थेट त्यांच्या चेहऱ्यावरच लिहिलेलं असतं. आणि ही आहे चीता ओळखण्याची मास्टर की. त्याच्या चेहऱ्यावर एक अशी खास खूण आहे जी त्याला बाकी दोघांपासून एका सेकंदात वेगळं करते. आणि ही खूण एकदा पाहिली की विसरणं जवळजवळ अशक्य आहे. तर बघा, बिबट्याचा चेहरा तसा सामान्य असतो, त्यावर कोणतीही विशेष खूण नसते. पण चित्याचं तसं नाही. त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यापासून ते थेट तोंडापर्यंत 2 काळ्या रेषा उतरतात, जणू काही अश्रू ओघळले आहेत. म्हणूनच त्यांना अश्रुरेषा किंवा टियर मार्क्स म्हणतात. आणि जग्वारचा चेहरा तर अधिक रुंद आणि दमदार दिसतो. त्यामुळे चेहऱ्यावर त्या अश्रुरेषा दिसल्या ना की डोळे झाकून सांगायचं, हा चिता आहे, अजिबात वेळ लागत नाही. चला, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र करूया आणि एक सोपी युक्ती बनवूया. एक अशी चीट शीट जी कायम लक्षात राहील आणि मग पुढच्या वेळी कोणताही गोंधळ होणार नाही. तर ही आहे ती सोपी पद्धत. स्टेप 1. सर्वात आधी चेहऱ्यावर अश्रुरेषा आहेत का ते बघा. दिसल्या? मग तो 100% चिता आहे. स्टेप 2. जर चेहऱ्यावर रेषा नसतील तर ठिपक्यांकडे वळा. फुलांसारखे पण आतून रिकामे ठिपके दिसले तर तो आहे बिबट्या. आणि स्टेप 3. जर मोठ्या फुलांच्या आत छोटे छोटे ठिपके दिसले तर तो आहे आपला ताकदवान जग्वार. आहे की नाही एकदम सोपं? तर मग आता या 3 जबरदस्त शिकारी प्राण्यांमधला गोंधळ कायमचा दूर झाला असेल अशी आशा आहे. आता आपण त्यांना नक्कीच सहज ओळखू शकतो. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. वेग, चपळाई आणि ताकद या 3ही गुणांचा विचार केला तर आपल्या मते यांपैकी सर्वात प्रभावी
म्हणजे सर्वात इफेक्टिव्ह शिकारी कोण असेल यावर नक्की विचार करा.